मुंबईच्या कुर्ला परिसरामध्ये लाकडाच्या गोदामाला लागलेली भीषण आग आता आटोक्यात आली आहे। मध्यरात्री लागलेली ही आग अग्निशमन दलाच्या 5 गाड्यांनी 3 तासांनंतर आटोक्यात आणली आहे। कुर्ल्याच्या काजूपाडा शास्त्रीनगर परिसरातलं हे गोदाम आहे, ज्याला आग लागली होती। शिवसेनेचा वचननामा पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहिरातींपेक्षा कमीच खर्च लागतो अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा भाजपला डिवचलंय। माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात पार पडलेल्या शिवसेना 50 वर्षांची घौडदौड या ऑडिओ बुकच्या अनावरण सोहळ्यात उद्धव ठाकरे बोलत होते। यावेळी उद्धव यांनी मुंबई महानगरपालिकेतील शिवसेना आणि भाजप युतीच्या संदर्भात येत्या 26 तारखेला भूमिका स्पष्ट करणार असल्याचं म्हटलंय। जे बोलतो ते करून दाखवतो या टॅगलाईन खाली उद्धव ठाकरे यांनी मुंबई पालिकेसाठी वचननामा प्रसिद्ध केला आणि मुंबईसह सर्व महानगरपालिकांवरती शिवसेनेचा झेंडा फडकवणार असल्याचा निर्धारही बोलून दाखवला। बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीचा मुहूर्त साधून या वचननाम्याचं प्रकाशन काल करण्यात आलं। माफियांना सोबत घेऊन फिरणारे माफियांबद्दल बोलतात अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या किरीट सोमय्या यांच्या आरोपांना उत्तरही दिलं। काँग्रेसचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतल्यानंतर आता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या विरोधातील टीकेला धार मिळाली आहे। आता काँग्रेस नेते गुरुदास कामत यांनी हेगडे यांच्या भाजप प्रवेशावरून संजय निरुपम यांच्यावर टीका केली आहे। हेगडे यांच्यासारख्या नेत्यानं पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला। संजय निरुपम किंवा अन्य कोणत्याही नेत्यानं हेगडे यांना थांबवण्याचा प्रयत्न केला नाही असंही कामत यांनी नमूद केलं। काल काँग्रेसच्या कृष्णा हेगडेंनी भाजपत प्रवेश केल्यानंतर आता मनसेचे माजी आमदार मंगेश सांगळे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतलाय। मुंबईत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांची पत्रकार परिषद झाली, त्यावेळी सांगळे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला, तर शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका लीना शुक्ला यांनी देखील शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आणि भाजपत त्या डेरे दाखल झाल्यात। लीना शुक्ला या चांदिवलीमधून नगरसेविका आहेत। याशिवाय ज्येष्ठ अभिनेते दिलीप ताहीर यांनी देखील काल भाजपत प्रवेश केलाय, त्यामुळे मुंबई महापालिकेच्या तोंडावरती भाजपचं इनकमिंग वाढलेलं दिसतंय। तब्बल 2 दिवस युतीच्या सगळ्या चर्चा बैठकांना पूर्णविराम लागल्यानंतर देखील भाजप मात्र प्रचंड आशावादी आहे, कारण अजूनही शिवसेनेकडून सकारात्मक प्रस्ताव येईल याची वाट बघत असल्याचं प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी म्हटलंय। ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते। शिवाय 21 तारखेची चर्चेची डेडलाईन उलटून गेली असली तरी अशा चर्चांना कुठलीही मर्यादा नसते असं म्हणून त्यांनी युतीचे संकेतही दिले। ठाणे भाजपच्या वतीनं शिवसेनेला युतीच्या चर्चेचा प्रस्ताव देण्यात आलाय, मात्र अजूनही शिवसेनेनं चर्चा करण्यासाठी वेळच दिला नसल्याचं भाजप ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले यांनी सांगितलं। शिवसेनेला युतीबाबत चर्चा करण्यासाठी वेळ नसेल तर आम्हालाही युतीत रस नसल्याचं लेले यांनी स्पष्ट केलंय। भाजपकडून उमेदवारीसाठी 500हून अधिक इच्छुकांनी अर्ज भरले। ठाण्यात 55 ते 60 जागांवरती भाजपचे तगडे उमेदवार असून ठाणे पालिकेच्या सर्व जागा लढण्याची भाजपची तयारी असल्याचं देखील लेलेंनी सांगितलं। बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी काँग्रेसचे नेते कृपाशंकर सिंग यांची एसीबी आणि सीबीआयकडून चौकशी सुरू असतानाच आता ईडी आणि आयकर विभागाच्या चौकशीचा देखील फेरा त्यांच्या मागे लागलाय। कृपाशंकर यांच्या बेहिशेबी मालमत्ता प्रकरणावरती मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली। यावेळी कृपाशंकर यांच्या 4 पॅन कार्डच्या तपासाबाबत उच्च न्यायालयानं आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतलं। तसंच या प्रकरणी काही कारवाई करता येईल का या संदर्भात ईडीकडेही विचारणा करण्यात आली आहे। त्यामुळे भविष्यात कृपाशंकर सिंग यांच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्ह आहे। स्थानिक स्वराज्य निवडणुकीत किमान 5% जागा जिंकणाऱ्या नोंदणीकृत पक्षांना तात्पुरत्या स्वरूपात निवडणूक चिन्ह मिळणार आहे। याआधी इतर नोंदणीकृत पक्षांसाठी लॉटरीद्वारे चिन्ह वाटप केलं जायचं, ज्यामुळे एकाच पक्षाच्या उमेदवारांना वेगवेगळ्या चिन्हांवरती निवडणूक लढवावी लागत होती। त्यामुळे या नियमात दुरुस्ती करण्याची मागणी राजकीय पक्षांनी केली होती। त्यानुसार आता मागील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजयाचा निकष लावण्यात आलाय। निवडणुकीच्या काळात प्रचाराचे नवनवीन फंडे शोधले जातात। पुण्याच्या एका तरुणानं असाच एक अनोखा फंडा शोधलाय। केवळ 70 पैशात निवडणूक चिन्ह मतदारापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यानं बडीशेपची पाकिटं तयार केली आहेत।
मंचरमधील विवेक पिंगळे या तरुणानं ही नामी शक्कल लढवली आहे. बडीशेपच्या पाकिटावरती उमेदवाराचा फोटो आणि निवडणूक चिन्ह छापलं जात आहे. अवघ्या 70 पैशात स्वस्त आणि मस्त प्रचार शक्य होत असल्यामुळे आता उमेदवार देखील या बडीशेप प्रचाराचा अवलंब करत आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या रणधुमाळीत तुमच्या हातात उमेदवाराचं चित्र असलेल्या बडीशेपची पुडी पडली तर आश्चर्य वाटायला नको. मुंबई आणि शहराबाहेरील वाहतूक पोलीस विभागाच्या भ्रष्टाचारावरती काल मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी येत्या 6 आठवड्यांमध्ये या भ्रष्टाचाराची चौकशी करून अहवाल सादर करा असे आदेश न्यायालयानं एसीबी अतिरिक्त पोलीस महासंचालकांना दिलेले आहेत. वाहतूक पोलिसांचं प्रत्येक गुन्ह्यासाठी रेड कार्ड ठरलंय असा आरोप पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील टोके यांनी उच्च न्यायालयात केला. त्यांच्या याचिकेवरती उच्च न्यायालयात ही सुनावणी झाली. तसंच भ्रष्टाचारात सामील होण्यास नकार दिल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून छळ होतो अशीही तक्रार या याचिकेत करण्यात आली असून या आरोपांचा देखील गांभीर्यानं तपास व्हावा असं उच्च न्यायालयानं बजावलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रवक्ते मनमोहन वैद्य यांनी आरक्षण हटवण्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. संघाचे खायचे दात एक आणि दाखवायचे दात वेगळे अशा शब्दात अजितदादांनी मनमोहन वैद्य यांच्यावर टीकास्त्र डागलंय. पिंपरीत झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अजित पवार बोलत होते. पुण्यातल्या छत्रपती संभाजी उद्यानासमोर नाटककार राम गणेश गडकरी यांच्या नाटकातील उतार्यांचं सामूहिक वाचन करण्यात आलं. काही दिवसांपूर्वी उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर असलेला गडकरींचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हटवला होता. त्यानंतर निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आणि काल गडकरींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या नाटकातील उतार्यांचं जाहीर वाचन करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज यांचं नियोजित स्मारक अरबी समुद्राऐवजी गिरगाव चौपाटीवरती बांधावं आणि उरलेल्या पैशातून आत्महत्याग्रस्त शेतकरी तसंच आर्थिक दुर्बल गटातल्या विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्ण करावं अशी मागणी ओबीसी संघर्ष समितीकडून करण्यात आली. तसंच या संदर्भातलं निवेदन देखील मुख्यमंत्र्यांना देण्यात आलंय. ओबीसी वर्गातल्या 188 जातींच्या प्रतिनिधींची पुण्यात बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शिवाजी पार्कवर ध्वनी प्रदूषणाचे नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही, कारण आतापर्यंत पोलिसांकडून होणाऱ्या कारवाईबाबत उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई का होत नाही असा सवाल मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला विचारलाय. या कायद्याअंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंत दंड आणि 5 वर्ष कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर यापुढे शिवाजी पार्क परिसरात जर लाऊडस्पीकरची तक्रार आली तर पोलिसांनी तात्काळ जाऊन तो बंद करावा असे आदेश देखील उच्च न्यायालयानं दिले. तसंच दोषींवरती ताबडतोब कारवाई केली जाईल अशी हमी द्या असेही निर्देश उच्च न्यायालयानं दिले. मुकेश अंबानींचे चिरंजीव अनंत अंबानी आणि सलमान खान यांची काल गळाभेट झाली. अनंत अंबानीनं काल रात्री उशिरा सलमानच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली. या भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र जोधपूर ॲक्टमधून निर्दोष सुटल्यावरती त्याचं अभिनंदन करण्यासाठी अनंतने सलमानची भेट घेतल्याचं बोललं जात आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचा ॲक्शन स्टार जॅकी चॅन कुंग फू योगा या आपल्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईत आलाय. जॅकीसोबत सोनू सूद, दिशा पटानी आणि अमायरा दस्तूर देखील या चित्रपटात दिसणार आहेत. पंजाबी आणि महाराष्ट्रीयन ढोलच्या तालावरती पारंपरिक पद्धतीनं मुंबई विमानतळावर मोठ्या जल्लोषात जॅकी चॅनचं स्वागत करण्यात आलं. त्याच्या स्टॅनली टॉंग दिग्दर्शित कुंग फू हा चित्रपट भारतात 3 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. डॉक्टर डी.वाय. पाटील विद्यापीठाचा 11वा वार्षिक पदवीदान समारंभ नवी मुंबईत पार पडला. या पदवीदान समारंभामध्ये आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे, गायक सुरेश वाडकर, डॉक्टर के वासू आणि फॉरेन अफेअर्स मिनिस्ट्रीचे सेक्रेटरी ज्ञानेश्वर मुळे यांनी डी.लिट पदवी देऊन गौरवण्यात आलं. केंद्रीय आरोग्य मंत्री फग्गन सिंग यांच्या हस्ते हा पुरस्कार सोहळा पार पडला.